नमस्कार. आपल्याला अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी द्यायची आहे की आपल्या रामटेक मौदानी पारशिवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरणचे काम आपण हाती घेतलेले आहे. श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग, आपल्याला माहिती आहे की श्री रविशंकरजी रामटेकला आले होते. त्यांच्यासोबत आपण करार केला होता आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी देऊन कमी खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाला खोलीकरणचे काम आपण हाती घेतलेले आहे. त्याचा व्हिडिओ मी आपल्या सर्वांना दाखवत आहे. तारसासारख्या किंवा अनेक गावामध्ये जे आपण रामटेक मौदा आणि पारशिवनीमध्ये जे नाला खोलीकरणचे काम आपण केलेले आहे, त्यातून पाणी जमिनीत मुरणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पाण्याची पातळी खाली जाणे एक नवीन संकट निर्माण झालं होतं. परंतु जलयुक्त शिवार अभियानातून आणि वेगवेगळ्या प्रयत्नातून बंधारे बांधून वगैरे आपण पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु नाला खोलीकरण हे अतिशय महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातून अनेक गावाचे पाण्याची पातळी वाढणार आहे. पाणीपुरवठा योजना जी आता टंचाई निर्माण होते त्याला एक मोठं पाण्याचा स्तोत्र मिळणार आहे. रिचार्ज शाफ्ट देखील आपण करत आहोत आणि जे व्हिडिओ मी आता आपल्या सर्वांच्या समोर फेसबुकवर किंवा इतर सोशल मीडियावर अपलोड करत आहे, त्यातून आपल्या लक्षात येईल की हे काम कमी खर्चामध्ये किती महत्त्वाचं काम झालेलं आहे. रस्ते नाले पूल होतच असते, परंतु नाला खोलीकरण एक महत्त्वाचं अभियान आहे आणि या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि श्री रविशंकर यांच्या सहकार्यामुळे आपण खूप मोठं काम या ठिकाणी करू शकलो आणि भविष्यात आपल्याला सॅच्युरेशन मोडमध्ये जायचं म्हणजे आपल्या विधानसभा क्षेत्रातील एकही नाला हा खोलीकरण झालं नाही, किंबहुना त्यातून पाणी जमिनीत मुरत नाही आहे आणि पाण्याची पातळी वाढत नाही असं ठेवायचं नाही आहे. आणि म्हणून धावणाऱ्या पाण्याला चालवायला शिकायचं आहे, चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकायचं आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकायचं आहे. हा जो जलसंधारणचा मंत्र आहे तो आता आपलं जलसंधारणचं अभियान आपलं सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात आपण हा अभियान प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांचे सहकार्य यात अपेक्षित आहे. आपण सर्वांनी या नाला खोलीकरणच्या कामासाठी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.